नमस्कार मित्रांनो, कृषी धर्म चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टॉप सिक्रेटचा प्लॉट बघतोय. हे टॉप सिक्रेटचं असं फुल असतं. मित्रांनो, आपण हे टॉप सिक्रेटचा प्लॉट दाखवतोय तुम्हाला. ह्याच्यामध्ये मी वारंवार एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला की ह्याच्यावरती जशी मिरचीवरती बोकडा पडतो, पानं वाकडी होतात, तसा सेम प्रकार आपल्या ह्या प्लॉटला झालेला आहे. त्याचा जो इफेक्ट आहे मित्रांनो, साधा नाही, लय झाला बरं का. बघा तुम्हाला, बघा तुम्ही, लय फवारणी केली त्याला. एवढ्या फवारणी करून ही प्लॉट सुधारला नाही. जे कोणी काय सांगेल त्या हिशोबाने आपण ह्याच्या फवारणी केलेल्या आहेत. म्हणजे वाटतं एवढं सोपं नाही मित्रांनो. ते मी सांगायचं उद्दिष्ट म्हणजे की वाटतं एवढं सोपं नाही, लय अवघड आहे. हे सगळंच वाकडून बसले. मिरची कशी आकडून बसते का, तसं सेम आकडून बसले सगळं. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या मार्गदर्शकाने एक नवीन औषधं सुचवलेत. तर त्या औषधाचा वापर आपण करणार आहोत. त्याच्या अगोदर हा व्हिडिओ बनवला आहे. आणि ज्यावेळेस औषधाची फवारणी होईल त्याच्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत की बाबा त्या फवारणीने क्लिअर झालंय की नाही झालंय. ह्याचा एक दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच काढून दाखवणार आहे. हे बघा कसं वाकडं झालं, बघितलं काय? हे बघा पानं. मित्रांनो, शेती म्हणजे काय सोपी गोष्ट नाही बरं का. जे कोण आम्हाला बघत असेल तर वाटतं एवढं सोपं नाही मित्रांनो. शेतीचा कारभार म्हणजे लय भयानक कारभार. आता मला सांगा, एवढ्या फवारण्या करून सुद्धा जर समजा काही नाही झालं तर वाईट वाटतं का नाही वाटतं मला सांगा. आता भाव जास्त आहे, भाव जास्त आहे पण भाव जास्त आहे पण ह्याच्यावरती व्हायरस आला. ते व्हायरस आल्यामुळं फुलं त्याची वाकडी तिकडे जन्मायला लागली, चांगली फुलं येणार गेली. आणि आळ्या काय कमीच व्हायला तयार नाही त्या. भाव चांगला असून का उपयोग आहे? ज्यावेळेस भाव आहे त्यावेळेस आपल्या प्लॉटवरती व्हायरस आहे, त्याच्यामुळं आपल्याला काय कुठला भाव सापडला नाही. बघा, शिर्डी नावाचा गुलाब आहे, ह्याच्यावरती कुठलंच गिन नाही, म्हणजे कुठलाच रोग ह्याच्यावर पडलेला नाही. आणि त्याच्या बाजूलाच हे टॉप सिक्रेट आहे. त्याची पानं वाकडी आहेत. हे असा विषय आहे मित्रांनो. बघा, मेहनत केली तरी सुद्धा कुठलं फळ घ्यायचं किंवा काय घ्यायचं आपल्या हातामध्ये नाही. निसर्गावर डिपेंड आहे सगळं. काही झाड आहे ती रोगाला बळी पडली नाही ती, पण काही झाड
रोगाला बळी पडली. तरी आपण बागेची बरीचशी काळजी घेतलेली आहे मित्रांनो. जसं आपल्या हिशोबाने आहे त्या हिशोबाने आपण काळजी बरीच घेतली. आता हे बोकड्याला दुसरा एक प्रयोग करायचा आहे मित्रांनो आज. ह्याच्यामध्ये आळ्यासुद्धा लई फवारणी केल्या दिसतं, तुम्हाला दिसत असतील त्या ह्याच्यामध्ये आळी कशी आहे. आळ्यासाठी सुद्धा लई फवारणी केली, पण काय कंट्रोल कसं काय झालं काय कळालं नाही. नेमकं माझ्याकडनं काय तर 100% चुकत असणार आहे, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.